सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी ज्योतिषी लागत नाही की आता पाकिस्तान 101% नेस्तनाबूत होतो, बर्बाद होतो, तुकडे तुकडे होता. होईल पाकिस्तानचे बर्बाद, होईलच. त्याला मी लागत नाही. कोणीही तुम्ही लहान मुलाला विचारा, तो सांगेलच, होणारच आहे. फक्त प्रश्न हा आहे की त्याच्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागणार आहे. 1993 बॉम्ब ब्लास्ट झाले, त्याच्यानंतर 1999ला प्लेन हायजॅक झालं, 2001ला इंडियन पार्लिमेंटवर अटॅक झाला, 2008ला 26/11 झालं आणि 2025ला आता पहलगामला भारतातल्या 28 हिंदू लोकांना मारून टाकलं गेलं. तर मॅम, काय वाटतं तुम्हाला, का भारतासोबतच अशा गोष्टी नेहमी घडतात? का आम्हीच का रडायचं नेहमी? इनफ, आता संपेल हा विषय. आतापर्यंत लागोपाठ ज्या महादशा आल्या त्या सहन करण्यासाठी होत्या आणि आता या सप्टेंबरला भारत देशाची महादशा बदलणार आहे आणि ती म्हणते इनफ, खूप झालं, आता आम्ही बदला घेऊ. आता बदलायचा वेळ आला, आता बदलायचा वेळ घेऊ आणि तो भयंकर मोठा असेल. आतापर्यंत जे सहन केलं ते पुरे झालं. यापुढे भारत सहन करणार नाही, कारण की आतापर्यंत गेली 10 वर्ष चंद्राची महादशा. काय सांगते पाकिस्तानची कुंडली? काय का विचित्रपणाने वागतंय पाकिस्तानात? त्यालाच अनुसरून मी मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी टाकलं होतं की या पाकिस्तानला अक्कल कधी येणार, कारण लग्नस्थान हे तुमचं मेंदू असतं. तुम्ही नरेंद्र मोदींबद्दल मला काहीतरी सांगावं, त्यांच्या कुंडली काय सांगते? नरेंद्र मोदी कसं टॅकल करू शकतात या गोष्टींना? यांच्या मनात खोलवर काय रुजलेलं आहे हे कधीच कुणाला कळू शकत नाही. म्हणजे ते केव्हा काय ॲक्शन घेतील हे त्यांना माहिती आहे. बरोबर. आता त्यांनी एकीकडे पाकिस्तानला जेव्हा धमक्या दिल्या की आम्ही पाणी थांबवू, त्याच्यानंतर 7 याच्याने पाणी वाढवून टाकलं. बरोबर. पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली आणि पाकिस्तानमध्ये एवढी अवकाश नाही आहे की तो हे करेल पहलगाम. बरोबर. त्याने ते केलं कारण की त्याच्या मागे एक स्ट्रॉंग हात उभा आहे चायनाचा. आणि पाकिस्तानचे 5-10 तुकडे दन होणार आहे. ते पागल आहेत लोक. 15 काश्मीरी असे आहेत, आता तर खूप छोटा आकडा आलेला आहे की त्यांनी सपोर्ट केलेला आहे पाकिस्तानला. म्हणजे हे बघा, 90% लोक, 80% लोक याच्यात चांगले असतील, आपण प्रत्येकाला गुन्हेगार, ते 20 लोक यांना सपोर्ट करतात पाकिस्तानला. त्यामुळे हे यामुळे नुकसान हे खूप वाईट आहे. आणि अशा वेळी मोदीजीची कूटनीतीच कामाला येईल. योगीजी आतापर्यंत असते तर योगीजींनी अख्खं पाकिस्तान उडवून टाकलं असतं असं वाटतं लोकांना. मला असं वाटतं तुम्ही मला योगीजींची पण कुंडली बघून सांगावी की योगीजींचा हा काळ कसा चालू आहे. जर योगीजी पंतप्रधान बनले तर पाकिस्तानचं काय करू शकतात? काय वाटतं कुंडली वाईज तुम्ही की ज्या दिवशी ही घटना घडली तर पहलगामची पत्रिका काय सांगते, काय सांगत होती ती पत्रिका ज्यामुळे ही घटना घडली असेल, किंवा काय झालं त्या दिवशी काश्मीरचं? भयंकर आहे ती पत्रिका. जे घडलं ते आपण कॅलेंडरचं पान बदलवू शकत नाही. त्या बाईचा गेलेला नवरा, जिचं लग्न झालेलं, आपण आणू शकत नाही. आणू शकत. पण हा सूर्य सगळ्यांना पुरून उरेल त्या दिवसाचा. तो उच्चीचा होता त्या दिवशी. म्हणजे बदला घे, म्हणजे घे, बदला सोडणार नाही. तुकडे तुकडे होणारच, तो बर्बाद होणारच आहे पाकिस्तान. सगळ्यात आधी पहलगाममध्ये जे आपले 28 हिंदू लोक वारले त्या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर ज्योती जोशी मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटतंय. म्हणजे मी मागच्या वेळी आली तेव्हाचं बँटर विथ चेतन आणि आजचं प्रचंड मोठा डिफरन्स आहे. त्याच्यात तुमचा पण खूप मोठा सहभाग आहे. आपण जो पॉडकास्ट केला त्या पॉडकास्टने म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्स पर्यंत आपल्याला पोहोचवलं. म्हणजे तुमच्यामुळेच ते शक्य झालं. ऍक्च्युली असं नसतं, परिश्रम असतात आणि ते तुमचे सातत्याने आहे. आणि जो वेग तुम्ही घेतलेला आहे तो अजून 4 पट वाढावा. नक्की. आणि खूप उंची गाठावी. म्हणजे कसं असतं ना की आपली मुलं, आपले विद्यार्थी जेव्हा पुढे जातात तेव्हा होणारा आनंद शब्दातीत असतो. नसतो. खरी गोष्ट आहे. तर मला आज तसा खूप आनंद झाला इथे. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो थोडा गंभीर टॉपिक आहे. भारत आणि पाकिस्तान. 1993 बॉम्ब ब्लास्ट झाले, त्याच्यानंतर 1999ला प्लेन हायजॅक झालं, 2001ला इंडियन पार्लिमेंटवर अटॅक झाला, 2008ला 26/11 झालं, त्याच्यानंतर 2016ला उरी अटॅक झाला,
त्याच्यानंतर 2019ला पुलवामा अटॅक झाला आणि 2025ला आता पहलगामला भारतातल्या 28 हिंदू लोकांना मारून टाकलं गेलं, कारण त्यांचा धर्म हिंदू होता. जितक्या बातमी मी आजपर्यंत ऐकल्या आहे त्यापैकी तर मला तेवढंच कळालंय. का भारतासोबतच या गोष्टी होतात नेहमी? भारत इतका सहिष्णू देश आहे, इतका चांगला देश आहे, भारतातले लोक इतके प्रेमळ आहे की मी म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, आता मला बोलायला थोडीशी भीती वाटते कारण काश्मीरमध्ये तसं नाही होते, बट कन्याकुमारीपासून जम्मूपर्यंत जेव्हा मी जातो लोकांना बघतो, प्रेम आहे लोकांमध्ये. काही अपवाद वगळले तर खूप चांगले वागतात लोक एकमेकांसोबत, प्रत्येक धर्मियासोबत चांगले वागतात. आपण सर्व धर्म समभाव या सगळ्या गोष्टी मानतो, बट हिंदूंसोबत किंवा काही लोकांसोबत खूप वाईट कृत्य होतं. भारतासोबत, आपल्या देशासोबत वाईट होतं. का असं होतं? का आपल्या भारताची जी कुंडली आहे, ज्योतिष याच्यात काय सांगतं, या गोष्टींबद्दल आज मॅमला मला विचारायचं आहे. कारण मॅमचा ज्योतिषमधला अभ्यास हा खूप डीपमध्ये आहे. तर मॅम, काय वाटतं तुम्हाला, का भारतासोबतच अशा गोष्टी नेहमी घडतात? काच आम्हीच का रडायचं नेहमी? इनफ, आता संपेल हा विषय. काय असतं ना, कोणत्याही जसं व्यक्तीची तशी देशाची कुंडली. भारताची कुंडली अत्यंत संवेदनशील, प्रेमळ, म्हणजे कर्क रास आणि वृषभ लग्न, प्रचंड परिश्रम, प्रचंड हार्डवर्क, संवेदनशीलता, सगळ्यांना प्रेमाने जोडून घेणं, कुणाशीही द्वेष न बाळगता सकारात्मक चालणं आणि प्रचंड विपरीत राजयोग असलेली भारतीय कुंडली आहे. आणि ते इनफ यासाठी की प्रत्येक कुंडलीत काळ निर्धारण असतं. आतापर्यंत लागोपाठ ज्या महादशा आल्या त्या सहन करण्यासाठी होत्या, आणि आता या सप्टेंबरला भारत देशाची महादशा बदलणार आहे आणि ती म्हणते इनफ, खूप झालं, आता आम्ही बदला घेऊ, आता बदलायचा वेळ आला, आता बदलाचा वेळ घेऊ, आणि तो भयंकर मोठा असेल. आतापर्यंत जे सहन केलं ते पुरे झालं. यापुढे भारत सहन करणार नाही, कारण की आतापर्यंत गेली 10 वर्ष चंद्राची महादशा होती. संवेदनशील ग्रह आहे की ठीक आहे बाबा, आईचं कसं असतं ना, केला गुन्हा मुलाने माफ केला, सांभाळून घेतलं, थोडंसं रागवली, पुन्हा प्रेमाने जवळ घेतलं. ही भूमिका भारत देशाची कॉन्स्टंट राहिली. त्याच्या अगोदरच्या ज्या महादशा होत्या त्या थोडंसं रागवा, थोडंसं जोडून घ्या, या पॅटर्नच्या होत्या. आणि या सप्टेंबरमध्ये जी महादशा येणार आहे ती मंगळ ग्रहाची येणार आहे. एनर्जी, युद्ध, सेनापती, आणि कोणी एक दिलं तर 2 देण्याचं सामर्थ्य ठेवणारी. आणि ती महादशा भारत देशाला राजयोगकारक आहे. चांगलंच होईल, म्हणजे आपण जेही करू ते चांगलंच आहे. तेव्हा चांगलंच होईल. अर्थात आर्थिक लॉस प्रचंड दिसतोय, पण जे होईल ते चांगलं होईल, कारण की ती राजयोगकारक ग्रहाची महादशा आहे. या महादशेत भारत इथून इथे पोहोचणं, किंवा ज्याला आपण म्हणतो भारत एक महासत्ता म्हणून पुढे येईल, किंवा आम्ही जे सातत्याने म्हणतोय तर आम्ही या गणितावर म्हणतोय. म्हणजे ज्योतिषी लोक जेव्हा असं विविध वाक्य देतात तेव्हा त्याच्या मागे गणित असतात, कारण हे मार्गदर्शक शास्त्र. बरोबर. तर हे सांगतंय की हो, पुरे आतापर्यंत झालं ते झालं, गंगेला मिळालं, पण आता भारत ऐकणार नाही, बस झालं आता पुरे. जे भारताची कुंडली तुम्ही बोलतायत मॅम, ती कशावरून निघते? आता कसं होतं ना की भारत, भारतीय संस्कृती हा विषय जर आपण गेलो तर 10,000 वर्षापूर्वी जावं लागतं. परंतु त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. मग जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा पाकिस्तानला आणि मग नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ते भारतासाठी लाभदायक ठरलं. बरोबर आहे. ती जी कुंडली बनते ती भारताची 15 ऑगस्टची बनते, पाकिस्तानची 14 ऑगस्टची बनते. यावरूनच मला विचारायचं आहे, 14 ऑगस्टची कुंडली तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये बघून पाकिस्तानचं भविष्य काय सांगताय ते सांगा. तर मॅम, तुम्ही आता कुंडली बघितली पाकिस्तानची, तर काय सांगते पाकिस्तानची कुंडली? का इतका विचित्रपणाने वागतोय पाकिस्तान आज? होय, ही कुंडली माझ्या समोरच आहे पाकिस्तानची. काय होतं ना, 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी खूप मोठा फरक पडतो. अगोदर पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं, मग भारताला मिळालं. पाकिस्तानला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मेष लग्न उदित होत होतं. मेष हे मंगळाचं लग्न, आणि तो लग्नेश शत्रू राशीत केलेला. त्यालाच अनुसरून मी मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी टाकलं होतं की या पाकिस्तानला अक्कल कधी येणार, कारण लग्नस्थान हे तुमचं मेंदू असतं.
ते जर विपरीत दिशेला गेला तर तुमचे निर्णय चुकतात किंवा तुमचा सतत एक इगो वाढलेला असणं, बरोबर, मीच बरोबर, मलाच हवं, किंवा एक त्याला धर्मांधता म्हणतात, ती या कुंडलीत उभी झालेली आहे. म्हणजे खूप कमी मिनिटांनी खूप मोठा फरक पडतो. कारण की पाकिस्तानची जेव्हा मेष लग्नाची कुंडली येते तेव्हा कुटुंब स्थानात राहू गेलेला आहे. ओके. स्वतःच्या व्यक्तीचं, स्वतःच्या माणसांचं नुकसान करून हे लोक प्रगती करण्याचा विचार करतात. स्वतःच नुकसान करायचं आणि मग प्रगती करायची. कारण ती धर्मांध ज्याला म्हणतो ना, ते इथे निर्माण होते. कट्टरवाद. कारण कुटुंब स्थानात शुक्राच्या स्थिर राशीत राहू गेलेला आहे आणि राहू मंगळाच्या वेळात गेलेला आहे. म्हणजे जो त्यांच्या लग्नेश आहे. एकंदरीत कुंडली अत्यंत नकारात्मक इथे होऊन जाते. पाकिस्तानची कुंडली. हो. तिथेच त्याचे तुकडे होणार हे बीजारोपण केलेलं. बरोबर. अष्टमात केतू गेलेला आहे लग्नस्थानाच्या. ते खूप विचित्र असतं. केतू हा ग्रह, अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष. केतू म्हणजे डोकं नसलेलं धड, की ज्याला बुद्धी नाहीये, आणि तो अष्टम स्थानात जाऊन बसलेला. आणि राहू धनस्थानात म्हणजे कुटुंब स्थानात, जिथे तुमची आत्मीयता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सौजन्य असलं पाहिजे, तिथे तो राहू. बरोबर. आणि लग्नेश निर्बली झालेला. या सगळ्या स्थितीमध्ये स्वहस्ते मस्तपैकी दगड घ्यायचं आणि स्वतःच्या पायावर मारायचं, हे पाकिस्तान करताय. आता जेव्हा आपण बघतो की भारत पाकिस्तान, तर भारताचे जे लीडर आहे नरेंद्र मोदी, तर आपण जेव्हा बघितलं मागचे 10 वर्ष त्यांनी कोणतेही अटॅक झाले, समजा ते आल्यानंतर उरी अटॅक झाला, पुलवामा अटॅक झाला, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्या. बरोबर. तर आपण बघितलं की मोदीजी एकदम स्ट्रॉंगली त्या गोष्टींना अपोज करतात. बट तरी पण 2025ला पहलगाम अटॅक का होतो, की जिथे हिंदुत्व म्हणून हे केलं जातं, हिंदुत्व म्हणून लोकांना मारलं जातं. तर मला असं वाटतं की तुम्ही नरेंद्र मोदींबद्दल मला काहीतरी सांगावं. त्यांच्या कुंडली काय सांगते, पुढचे येणारे 5 वर्ष किंवा 4 वर्ष जे काय आता उरले असतील ते काय सांगतायत मॅम? नरेंद्र मोदी कसं टॅकल करू शकतात या गोष्टींना? मोदीजींची जी रास आणि लग्न आहे ते वृश्चिक लग्न. ओके. ती निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी रास हे लोक कधीच कुणालाच माफ करत नाही. यांच्या मनात खोलवर काय रुजलेलं आहे हे कधीच कुणाला कळू शकत नाही. म्हणजे ते केव्हा काय ऍक्शन घेतील हे त्यांना माहिती आहे. बरोबर. आता त्यांनी एकीकडे पाकिस्तानला जेव्हा धमक्या दिल्या की आम्ही पाणी थांबवू, त्याच्यानंतर 7 याच्याने पाणी वाढवून टाकलं. बरोबर. पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली. ते पाकिस्तानला काय भारतीय लोकांनाही माहिती नव्हतं. कारण मला शंका आहे की त्यांच्या जवळच्या माणसांनाही कितपत माहिती होतं. म्हणजे मोदी देशभक्त प्रचंड आहे, अग्रेसिव्ह आहे. चंद्र मंगळ युती राजयोगकारक, अनेक राजयोग आहे त्यांच्या पत्रिकेत, खूप वेळा आपण ते विश्लेषण केलेलं. तर त्यांची कूटनीती प्रचंड मोठी आहे. म्हणजे इतर लोकांना त्रासदायक असणारा केतू त्यांना लाभदायक आहे. लाभदायक आहे. त्यांच्या पत्रिकेत बुध सारखा ग्रह उच्चीचा लाभस्थानात आहे, मंगळ स्वराशीचा आहे, चंद्र नीचभंग राजयोग करतोय. म्हणजे हे इमोशन मध्ये वाहत जात नाही, इमोशनला मॅनेज करतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. खरं सांगायचं तर आता त्यांच्या पुढे एक काहीतरी असं थोडंसं ब्रेक संकटही दिसतंय की मे बी अचानक अनपेक्षित त्यांना पोझिशन सोडावी लागू शकते. पण त्या संकटातून ते ओव्हरकम होऊ शकतात, ती सुद्धा शक्यता मोठी आहे. आणि तीच शक्यता आता जास्त मोठी तयार झालेली आहे. आता इथे काय होतंय ना की मोदीजींना राग प्रचंड आहे. आपण पाहिलं ते जेव्हा तिकडनं आले, फ्लाईट मधून उतरत होते, त्यांचे डोळे एअरपोर्टवर घेतलेली त्यांनी मीटिंग, अनइमॅजिनरी होतं ते सगळं. तर त्यांचा राग, संताप प्रचंड आहे. पण ते रागात वाहवत जाऊन निर्णय घेणार नाही, कारण चंद्र इथे नीचीचा असला तरी तो नीचभंग करून इमोशनल बॅलन्स करण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्यात आहे. अनबिलिव्हेबल गोष्ट आहे. कूटनीतीत मास्टर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी ज्योतिषी लागत नाही की आता पाकिस्तान 101% नेस्तनाबूत होतो, बर्बाद होतो, तुकडे तुकडे होतात. होईल पाकिस्तानचे बर्बाद, होईलच. त्याला मी लागत नाही. कोणीही तुम्ही लहान मुलाला विचारा, तो सांगेलच, होणारच आहे. फक्त
प्रश्न हा आहे की त्याच्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागणार आहे. आणि इथे जर मोदीजी असले, टिकले, तर कमीत कमी किमतीत पाकिस्तान नेस्तनाबूत होतो. मोदीच पाकिस्तानला बर्बाद करू शकतात. युद्ध करून होत नाही. एक लक्षात घ्या की रशियासारखा देश युक्रेनला 2 दिवसात नेस्तनाबूत करेल असं सगळ्यांना वाटत होतं, झालं नाही. किंवा दुसरं आपण इस्रायलचा जरी अनुभव घेतला, वाटत होतं 2-3 दिवसात हे नेस्तनाबूत करतील. काय त्यांच्या यंत्रणा, काय ते मोसाद, हे ते काही फायदेशीर ठरत नाही. आणि पाकिस्तानमध्ये एवढी अवकात नाहीये की तो हे करेल. पेहगाव बरोबर त्याने ते केलं कारण की त्याच्या मागे एक स्ट्रॉंग हात उभा आहे चायनाचा. चायनाला हे सहन होत नाहीये की भारत प्रगती करतोय आणि भारत पुढे जातोय आणि विश्वाची महासत्ता म्हणून समोर येईल. मग तो यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला निशाणा करतोय. ती चायनाची कुंडली झाली, ते चायनाचं हे झालं. या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी जी एक वेगळी पॉलिसी लागते, तिथे फक्त युद्ध करून चालणार नाहीये. आपला राग वाजवी आहे, सोशल मीडियाचा राग वाजवी आहे. दर सकाळी उठलं की 50-100 पोस्ट आहेत, ते सगळं वाजवी आहे, ते नाकारता येत नाही. त्यांच्या भावना वाजवी आहे, परंतु त्या भावनांना तुम्ही पण कंट्रोल करा. आणि इथे 2 शक्यता परत निर्माण होतात. ज्योतिषशास्त्र हे शक्यतांचं शास्त्र आहे, 2 शक्यता असतातच. ते इथे 2 शक्यता निर्माण होतं की जर पहिली शक्यता अशी आहे की लोकांच्या आणि सोशल मीडियाच्या प्रेशरमध्ये येऊन मोदीजींनी घाईघाईत युद्धासारखा निर्णय घेऊन टाकणं किंवा मोदीजींनी स्वतःच्या पद्धतीने त्यांना नेस्तनाबूत करणं, हे 2 पर्याय आहेत. तर जर त्यांनी मोदीजींनी स्वतःच्या पद्धतीने त्यांना नेस्तनाबूत केलं तर खूप चांगल्या पद्धतीने ते होईल, कमी खर्चात होईल. खर्च लागेलच, भारताचं नुकसान होईलच, भारताचे सैनिक तिथे लढतीलच. एकेका सैनिकाच्या जीवाची किंमत असते, त्यांचं कुटुंब असतं. खरी गोष्ट. आपण एसी मध्ये बसून बोललो. एक्झॅक्टली. गोष्ट तीच होते मॅम की आता प्रेक्षकांना पण मला ही गोष्ट सांगायची की जेव्हा आपले लोक मारले गेले, 28 हिंदू लोक मारले गेले, ते मेल्यानंतर आपल्याला दुःख झालं. आणि जेव्हा त्यांना त्यांचा धर्म विचारला गेला आणि मग मारल्यानंतर तर अजून दुःख झालं. आपले लोक होते, आपलं रक्त होतं. गोष्ट अशी होते की जेव्हा युद्ध होतं ना, तर युद्ध होताना भारताचं मार्केट डाऊन होईल, शेअर मार्केटवर इम्पॅक्ट पडेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आमचं कुणी नाही हो त्याच्यामध्ये लढणारं. तुमचे वडील नाही आहे, माझे वडील नाही आहे, माझा मुलगा नाही आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी नवरा आहे, कुणाचा तरी बाप आहे तिथे लढणारा. जेव्हा युद्ध होतं ना, तर असे 28-30 नाही जात, 300, 400 असे जातात. त्यांचे हजारो जातील, मरतील पाकिस्तानचे, तर आपले पण 300-400 जातील. त्यांच्या फॅमिलीचा विचार पण कुठे ना कुठे करावा लागतो. तो विचार करूनच युद्धाला आपल्याला वाटतं की नाही पाकिस्तानला नेस्तनाबूत करून देऊ, पण याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स येतं. याच्यामध्ये चायना येईल, अफगाणिस्तान येईल, बांगलादेश येईल, प्रत्येक सगळे देश येतील, US येईल, इस्रायल, हे सगळे देश कुणाला सपोर्ट करतात, यांच्या कूटनीती काय. भारतात आपापली पोळी बांधायचा प्रयत्न करेल. भारताच प्रगतीपथावर आहे, त्यामुळे त्यांना तर माहिती की भारताला कसं मागे खेचायचं. आज जरी समोरासमोर गोड बोलत असले लोक, तरी सुद्धा मागून कोण काय करतं आपल्याला माहित नसतं. त्यामुळे युद्ध ही गोष्ट ठीक आहे, बट त्याच्या मागे किती परिणाम होतो याचा पण विचार केला गेला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मग मोदीजी, जर तुमचं म्हणणं मला योग्य वाटलं, सोशल मीडियावर बडबड करणाऱ्या लोकांनी की आज उद्याच उठा, हे करा ते करा, गव्हर्नमेंटला त्यांच्या पद्धतीने करू द्यावं असं तुमचं मत आहे? हो, गव्हर्नमेंटला मोदीजींना निर्णय घेऊ द्या. लक्षात घ्या की तो सैनिक जेव्हा मारत होता, हे प्री प्लॅन्ड होतं की जाओ जाके बताओ तुम्हारे मोदीजी को. हे जे वाक्य होतं ते कशासाठी होतं? जाणीवपूर्वक जे ते विचारत होते की तुमचा धर्म कोणता, ते यासाठी होतं की त्यांना भारत विविध धार्मिक लोक एकत्रित आनंदाने राहतात हे मानवत नाही. काश्मीरमध्ये सुद्धा 370 नंतर शांतता आहे. काय आहे? लोकांना या भानगडीशी घेणं देणं नाही. त्यांना त्यांचं आर्थिक उत्पन्न पाहिजे की जे आपल्याकडे टुरिस्ट येत आहेत ते सुखाने जगत होते. त्यांच्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी आणि हिंदूमध्ये
आणि मुसलमानमध्ये ते निर्माण करण्यासाठी. म्हणजे हा त्यांचा मुख्य छुपा उद्देश झाला. मी असं नाही म्हणत की ते लोक खूप चांगले आहेत किंवा सामान्य लोक खूप चांगले आहेत, किंवा त्यांची सुद्धा जबाबदारी बनते की जर त्यांना कुठे काही दिसलं तर त्यांनी सांगितलं पाहिजे. बरोबर बोलले, ही जबाबदारी आहे. बरोबर. परंतु असंही नाही की जे वातावरण निर्माण केलं गेलं त्यातला एक मुस्लिम उठला मदतीला, त्याला नेस्तनाबूत केलं. आदिल नावाचा तो मुस्लिम होता, तो गेला, त्याने बंदूक ओढली असं त्या लोकांनी सांगितलं. असेलही ते खरं, आपल्याच लोकांनी पाहिलं, आपल्या लोकांनी पाहिलं. आणि नाही म्हणायला नंतर घटना झाल्यावर त्याच लोकांनी या लोकांना नेणं पुढचे कार्य केलेच ना. म्हणजे सरसकट नकारणं हे योग्य नाही, किंवा आपण नाकारावं म्हणून हे कार्यक्रम केले जात आहेत. त्याच्या मागचा एक छुपा वेगळा उद्देश आहे. मी त्यांची कुठेच हे बाजू घेत नाही. आणि पाकिस्तानचे 5-10 तुकडे दन होणार आहे. ते पागल आहेत लोक. मॅम, याच्यात कसं होतं ना की तुमचं बरोबर आहे की त्यांना रोजगार मिळाला, मान्य करतो, त्यांना रोजगार मिळाला, सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण आता कालचीच एक न्यूज आहे, 15 काश्मीरी असे आहेत, आता तर खूप छोटा आकडा आलेला आहे, की त्यांनी सपोर्ट केलेला आहे पाकिस्तानला. म्हणजे हे बघा, 90% लोक, 80% लोक याच्यात चांगले असतील, आपण प्रत्येकाला गुन्हेगार, ते 20 लोक यांना सपोर्ट करतात पाकिस्तानला. त्यामुळे हे यामुळे नुकसान होतं. हे खूप वाईट आहे. आणि अशा वेळी मोदीजीची कूटनीतीच कामाला येईल. आता जेव्हा कसं होतं ना की लोकल लोकांना, पाकिस्तानच्या लोकांचं हे पाणी बंद करतील, कूटनीती आली, ही कूटनीती आली, किंवा जे सातने पाणी वाढवून टाकलं ती भयंकर मोठी कूटनीती, की आपल्याला त्या सांगितलं की पाणी बंद करतोय आणि सोडून दिलं पाणी. मुख्य त्यांनी ते डेटा क्लोज करून टाकला. म्हणजे आता त्यांना कधीच माहित नसेल की नेमकं केव्हा काय होईल, आणि ज्या घटना घडतील त्याच्यातून पाकिस्तानची सामान्य जनता एका क्षणाला, शेवटी सामान्य जनतेला काय पाहिजे, त्याचा संसार, त्याचा कुटुंब, 2 वेळचं शांतता हवी, ती जेव्हा त्यांच्या देशाविरुद्ध उठून उभी राहील, मग त्यांना सुद्धा आतून आणि बाहेरून संघर्ष करावा लागेल. भारताचा संघर्ष सोपा नाही. आता तुम्ही हे नावं सांगितली, तुम्हाला काय वाटतं ही फक्त काश्मीर मधली घटना आहे? काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत असे आहेत, बरोबर. त्यांना मागील काही काळात मोदीजींनी कंट्रोल केलेलं आहे, पण आहेत ना, नाकारून कुठे चालणार? बरोबर आहे. तर त्या सगळ्यांसोबत संघर्ष करत, आणि जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा उंदीर पण आरडाओरड करायला उभा राहून जातो. आपण बघितलं ना, पाकिस्तानचे झेंडे मुंबईत लावले तर काही निघाले आणि ते म्हणजे खाली लावले होते की याच्यावरून गाड्या चालवा. ते मुलं आले तिथले काहीतरी अशा वस्त्यांमधले, आणि ते मुलं बोलले की पाकिस्तानचा झेंडा का लावताय. आणि जे पहलगाममध्ये झालं, प्रभाकर सूर्यवंशी सरांनी त्याच्यावर व्हिडिओ टाकला की जे पहलगाममध्ये झालं उद्या इथं होईल. इतकी त्यांच्यात हिंमत कशी येते? कारण यांची सायकोलॉजी चुकीची आहे. त्यांची सायकोलॉजी चुकीची आहे. भारताचं सातत्याने घेतलेलं नरमाईचं धोरण, नरमाई घेणं, कंट्रोल ठेवणं, याच्यामध्ये जी सीमारेषा असते ना ती अत्यंत पुसट असते. ते चॅलेंज आहे आपल्या समोर. बरोबर, चॅलेंज आहे. पण ते ही कुंडली असं सांगते, मोदीजींची कुंडली, हे जर राहिले तर ते बऱ्यापैकी हा प्रश्न नाही, पाकिस्तान तर बर्बाद होतोच, तो थांबूच शकत नाही आता कोणी का असे ना तिथे. पण हे सिस्टमॅटिक करतील, आणि त्यासाठी भारताला कमीत कमी किंमत मोजावी लागेल, हे मला सगळ्यात जास्त कुंडलीवरून कळतंय तुम्हाला. कारण की मोदीजी आपली माणसं, आपलं सैन्य यांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. ते कमीत कमी लोकांमध्ये जास्त त्या तिकडचं डिस्ट्रॉय करणार. ही जी संवेदनशीलता आहे त्यांची, की चलो उठो लढो असंही नाही, याच्या मागची त्यात जे भूमिका घेत आहे, स्टेप बाय स्टेप पाऊल टाकतायत, ते खूप योग्य चालू आहे. पण मला असं वाटतं की आपण त्यांना प्रेशराईज करू नये. त्यांनी त्यांच्या आज न्यूज चॅनल्स वगैरेला पण एक त्यांनी पत्र आलेलं आहे म्हणजे गव्हर्नमेंटकडून की आता तुम्ही काहीच दाखवू नका, लाईव्ह ऍक्शन दाखवू नका. कूटनीतीचा पार्ट आहे हा एक. सर्जिकल स्ट्राईक कुठे कोणाला माहिती वाटलं पण नव्हतं असं असतं. सर्जिकल स्ट्राईक वरतून गेले, उडवून दिलं पाकिस्तान. आणि आता आजही पाकिस्तान कन्फ्युज आहे, जमिनीतून येतात, आकाशातून येतात की पाण्यातून, काहीच नाही करणार. आणि हे तिथे अजून पोहोचलेच नाही किंवा पोहोचले असते, काहीच कळत नाहीये कुठे काय चालेल. करतील, गजब आहे, पत्रिका गजब आहे. मला असं वाटतं की लोकांचं काय असतं ना, की जे सोशल मीडियावर बोलणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं की यार मोदीजी थोडे सॉफ्ट वाटतात कधी कधी.
पण योगीजी आहे ना खूप अग्रेसिव्ह आहे. योगीजी आतापर्यंत असते तर योगीजींनी अख्खं पाकिस्तान उडवून टाकलं असतं असं वाटतं लोकांना. मला असं वाटतं तुम्ही मला योगीजींची पण कुंडली बघून सांगावी की योगीजींचा हा काळ कसा चालू आहे. जर योगीजी पंतप्रधान बनले तर पाकिस्तानचं काय करू शकतात, काय वाटतं कुंडली वाईज तुम्ही मला सांगा. बरोबर. खूपच छान कुंडली आहे, सिंह लग्नाची आणि कुंभ राशीची. आता जर आपण त्यांना पाहिलं तर त्यांना शुक्र ग्रहाची महादशा सुरू आहे आणि शुक्र त्यांच्या राशीप्रमाणे त्यांना राजयोगकारक आहे. कर्तृत्व अफाट आहे, बुद्धिमत्ता अफाट आहे, राष्ट्रप्रेम प्रचंड आहे, धर्मावर श्रद्धा आहे, धर्मासाठी वाटेल ते करण्याची पॉलिसी आहे. बरोबर. कूटनीतीमध्ये थोडं कमी आहे, कूटनीतीच्या बाबतीत थोडंसं. हा, कारण कसं होतं ना की हे सोपं नाही. जगातल्या अनेक राष्ट्रांना पाठीशी उभं करणं, कमीत कमी खर्च करणं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युद्ध नाही. जसं मी 2 मिनिटापूर्वी बोलली, रशिया केवढा आणि युक्रेन केवढा नाही नेस्तनाबूत करू शकले. हे सत्य ओळखून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि अनेक जागतिक दबाव असतात, वेगवेगळ्या देशांचे दबाव असतात. त्या सगळ्यांना एकाच म्हणजे पत्रिका ग्रेटच आहे, नो डाऊट, नो डाऊट, दी ग्रेट. पण शेवटी जेव्हा आपण तुलना म्हणून तुम्ही मला जो प्रश्न मोदीजी आणि योगीजी दोन्ही बेस्ट, दोन्ही राष्ट्रभक्त, दोघं कर्तृत्ववान, पण कुठेतरी 19-20 जो फरक येतोय तो कूटनीतीमध्ये येतोय. कूटनीती मोदीजींची बेटर आहे. त्याच्या मागे अनुभव पण आपण म्हणू शकतो की 3 टर्मचा अनुभव गुजरात मधला, त्याच्यानंतर ही 3री टर्म भारतातली, थोडा अनुभव मोदीजींना जास्त आणि कुंडली ते सांगते. आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत ज्या ज्यावेळी मोदीजींनी जे जे उभं केलेलं आहे ते गजब आहे. त्या तुलनेत योगीजींना तशी विपरीत परिस्थिती नाही आली, तेवढी त्यांनी अनुभवली नाही. प्रत्यक्ष अनुभवणं आणि साईडने उभं राहून अनुभवणं, म्हणजे एखाद्या कुटुंबात वडिलांचा संघर्ष मुलाने पाहणं आणि स्वतः संघर्ष करणं याच्यात खूप फरक असतो. तर इथे तो फरक आहे. वाईज आर अदरवाईज पत्रिका छान आहे, प्रगती जोरात आहे, प्रचंड मोठी प्रगती यांची पण आहे. पुढे होऊ शकतात. हो, नाही प्रधानमंत्री नाही म्हणते मी, प्रगती आहे. हा, पण आज जर देशाला गरज असेल तर ती मोदीजींची गरज आहे. खरी गोष्ट आहे. मॅम, आता आपण बघितलं, पण आता मूळ पत्रिकेकडे जाऊ आपण. पहलगाम, काश्मीर मधलं पहलगाम, की ज्या दिवशी ही घटना घडली, तर पहलगामची पत्रिका काय सांगते, काय सांगत होती ती पत्रिका ज्यामुळे ही घटना घडली असेल, किंवा काय झालं त्या दिवशी काश्मीरचं? भयंकर आहे ती पत्रिका. सिंह लग्न उदित झालेलं होतं, ते पाप कर्तरीत आलं होतं. एकीकडे नीचीचा मंगळ आणि दुसरीकडे केतू, त्या दोघांच्या सेंटरला सिंह लग्न. लग्नाच्या अष्टमात शनी, शुक्र, राहू, बुध या शुक्राने आणि राहूने धर्मांध बनवलं होतं समोरच्या विपरीत असलेल्या पार्टीला. आणि अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. त्यावेळी सैन्य तिथे नव्हतं, मंगळ नीचीचा होता म्हणून तिथे सैन्य उपस्थितच नव्हतं. मंगळ म्हणजे एनर्जी, अग्रेसिव्हनेस, त्याला सैन्य, मंगळ म्हणजे सैन्याचा कारक. त्या दिवशी तो नीचेचा होता, त्यामुळे तिथे सैन्य नव्हतं. बराच काळ नीचीचा होता, पण त्या दिवसाची त्याची जी स्थिती होती ती लग्न स्थानाला पाप कर्तरीत धरणारी आणि लग्नाच्या वयात जाणारी. ओके. म्हणजे तो साधारण 1.5 महिन्यात राशी परिवर्तन करतो. आता 4 महिन्यात करणार होता, पण तरी सुद्धा ही एक वेगळी त्याची डीप स्टेप येते. बरोबर. आणि लग्नाने जसा फरक पडतो तसं चंद्रावरचा देखील प्रभाव असतो. मग त्या क्षणाची जर आपण चंद्रकुंडली पाहिली तर चंद्रावर या मंगळाची सप्तम स्थानातून दृष्टी होती, नीचीच्या मंगळाची. म्हणजे सप्तम स्थान हे आपल्या विरोधकांचं स्थान. तिथे विरोधी देश, त्यांचं सैन्य की जे नीचीचं होतं त्याची दृष्टी आपल्या चंद्रावर होती. त्यांनी जे काही केलं, अष्टम स्थान तर प्रबळ झालेलंच होतं, ते भयंकर होतं. भाग्य त्या दिवशी पत्रिकेत दुर्बळ झालेलं होतं. भाग्येश नीचीचा होता आणि भाग्यस्थानात केतू होता. ओके. चंद्राच्या. त्याचा देखील एक खूप मोठा दुष्प्रभाव झाला. पण या सगळ्यातून पुढे जाऊन मी पुन्हा सांगेल की लग्नेश तेव्हा उच्चीचा होता.
लग्नेश म्हणजे भारत देश त्या क्षणाचा उंचीला होता. उंचीला होता. मग त्याचा परिणाम कसा दिसला मॅम? आता तो उभा राहील. तो लग्नेश म्हणजे सूर्य होता, तो आत्मा होता. सूर्य हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे. तो या गोष्टीचा पुरेपूर बदला घेणार आहे. सूर्य ही राजसत्ता असते तुमच्या देशाची. बरोबर आहे. तुमची देशातलं राजसत्ता ही प्रबळ आहे. ती या सगळ्यांना पुरून उरेल. जे घडलं ते आपण कॅलेंडरचं पान बदलवू शकत नाही. त्या बाईचा गेलेला नवरा, जिचं लग्न झालेलं, आपण आणू शकत नाही. आणू शकत. पण हा सूर्य सगळ्यांना पुरून उरेल त्या दिवसाचा. तो उच्चीचा होता त्या दिवशी. म्हणजे बदला सोडणार नाही. तुकडे तुकडे होणारच. तो बर्बाद होणारच आहे पाकिस्तान. त्याला कोणीच वाचवू शकत नाही. लोकांनी थोडी शांतता धरा फक्त. हो, फक्त कसं असतं ना की योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं हे कुठेतरी गरजेचं आहे. आणि ॲथॉरिटी पर्सनला त्याच्या अधिकारात काम जर करू दिलं तर तो जास्त चांगलं करू शकतो. आणि हात जर तुम्ही दबाव टाकत गेलात रोज उठून, बरोबर आहे, तर तो सुद्धा कधीतरी विचलित होतो. कारण तो शेवटी माणूस आहे. मला या गोष्टीत म्हणजे विरोधी पक्ष जे आहेत ना, काँग्रेस वगैरे, त्यांचं पण कौतुक वाटलं यावेळेस की एक मीटिंग झाली तर राहुल गांधींनी खरंच सपोर्ट केला. खूप छान भूमिका घेतली राहुल गांधींनी की आम्ही गव्हर्नमेंट सोबत आहे, जे झालेलं आहे ते चुकीचं आहे. हे बघा मॅम, सिक्युरिटी लॅप्स होता. आपण मानलं पाहिजे की तिथे जर सैन्य नव्हतं म्हणजे ही गव्हर्नमेंटची चूक आहे. हे कुठे ना कुठे आपल्याला मान्य करावं लागेल. मान्य करा. पण अशा सिच्युएशन मध्ये पण विरोधी पक्षाने, राहुल गांधींचा मी सपोर्टर नाहीये, मी ऑन कॅमेरा बोलतो की मला नाही विचार पटत, पण त्या माणसाने या सिच्युएशन मध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली की नाही, भारत देशाचा जिथे विषय येतो आणि त्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंट जेही ऍक्शन घेईल पाकिस्तानवर आम्ही सपोर्टमध्ये. आणि अजून एका व्यक्तीचं मला कौतुक करावं वाटतंय मॅम, ओवेसी. ग्रेट. मला तो माणूस बिलकुल नाही पटायचा. बरोबर. ओवेसीने सगळ्यात पहिले मी सांगतो, महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी जेव्हा सपोर्ट केला आणि गव्हर्नमेंटला, महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी जेव्हा अपोजिशनचीच भूमिका घेतली, त्यावेळेस ओवेसी उभे राहिले. आणि ओवेसींना आमंत्रण दिलं नव्हतं अमित शहानी, त्यांनी बोलवलं नव्हतं मिटिंगला की 5 खासदार ज्यांचे नाहीये त्यांना आम्ही बोलवणार नाही. ओवेसींनी पत्र लिहिलं की आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या समर्थनार्थ गव्हर्नमेंट सोबत आहे, पाकिस्तानला त्याची जागा दाखवा. हे जर एक कट्टर मुस्लिमवादी माणूस बोलू शकतोय तर हिंदू, आपल्यातलेच हिंदू काही असे का वागतात? खरंच ओवेसींचं कौतुक करावं लागेल यावर. देशाचा प्रश्न आला ना, असे मुसलमान पण आज देशासोबत आहे. आणि व्यक्ती महत्वाचीच नसते. आम्ही आमच्या शास्त्रातही सांगतो की सामुदायिक भाग्य हे वैयक्तिक भाग्यापेक्षा मोठं आहे. बरोबर. तुमचा देश असेल तर तुम्ही आहात, आणि तुमचा देश अडचणीत आला की तुमच्या अस्तित्वालाच अर्थ नाहीये. बरोबर. आणि राहुल गांधी आणि ओवेसी मानावंच लागेल. खरंच मानावं लागेल. त्या क्षणी जी भूमिका घेतली ती वेळ महत्वाची. पाठीशी आहोत, त्यांची किती ताकद आहे हे महत्वाचं नाही, पण पाठीशी आहोत. बरोबर. हे जे एक प्रेरणादायक ठरतं. बरोबर. मानावंच लागेल त्याला. म्हणजे काय आपण हिंदुत्व करतात काही पार्ट्या किंवा कुणी करतं, पण मेन वेळेस जर तुम्ही विरोधाभास दाखवाल किंवा असं कराल, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. गरजेच्या वेळेस जो माणूस उभा राहील ना देशासोबत, तो खरंच खरा माणूस, तो देशभक्त, तो खरा देश. त्याची जात जाऊ द्या, त्याचा धर्म राहू द्या कोणता, देशासोबत जो आहे ना तो खरा देशभक्त. होय, ते महत्वाचं. परफेक्ट आहे. आणि भारतात मी तेच म्हणतो, जे विपरीत राजयोग आहे ना, कितीही काही असलं तरी विपरीत राजयोगात संघर्ष होतो, अडचणी येतात, अडथळे येतात, पण शेवटी तुम्ही टॉपवर असतात. आणि आता लवकरच येतंय, भारत महासत्ताच बनणार आहे. तुम्ही जे बोलले, सप्टेंबर पासून भारत एक वेगळ्या उंचीला गेलेला असेल, सुरुवात होऊन जाईल, सुरुवातीची महादेशात सुरू होऊन जाईल. 7 वर्षात पूर्ण चेंज होईल. तसंही खूप मोठं परिवर्तन 8 वर्षात घडणारच आहे. गुरुची अतिचार गठी 8 वर्ष आहे, राहू बदलतोय, शनी बदललेला आहे, सगळेच ग्रह बदललेले, प्रचंड मोठे परिवर्तन आहे. पण टप्प्याटप्प्यांनी करत 8 वर्षात भारत महासत्तेला पोहोचतोय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह आपलं याच्यातून निघालं. एक दुःखद घटना घडली, पण काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला याच्यातून मिळालं, तेच एक आहे. मॅम, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या दूरून आल्यात, मुंबई पुणे तुमचा प्रवास चालू आहे, जळगाववरून तुम्ही आलाय, खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, हा आपला जो पॉडकास्ट होता, हा
कुणामध्ये वैर निर्माण करणे किंवा कुणाला वाईट बोलणे असं काहीच नव्हतं या पॉडकास्टमध्ये. आपल्याला फक्त आपला देश सुरक्षित ठेवायचा आहे याच गोष्टी आपण याच्यात बोललो. आणि त्याच्यासोबतच ज्योतिष काय सांगतं की प्रत्येक देशाची एक कुंडली असते, प्रत्येक गावाची, प्रत्येक व्यक्तीची एक कुंडली असते. कुंडलीनुसार फ्युचर काय असू शकतं या गोष्टींवर आज आपण चर्चा केली. धन्यवाद.